हाय हॅलो नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे यवत 24 कृषी पर्यटन केंद्र भानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। आम्ही तिकडे मे मध्ये गेलो होतो, तर तुम्हाला समजलंच असेल की हा आठवणीतील व्लॉग आहे। कृषी पर्यटन म्हणण्यामागचा असा उद्देश आहे की तिथे खूप मोठी आंब्याची शेती केली जाते, त्याचबरोबर इतरही पिके घेतली जातात। शेताच्या मध्यभागीच हा असा खूप मोठा स्विमिंग पूल केलेला आहे, जो सर्वात जास्त आकर्षित करणारा परिसर आहे। स्विमिंग पूलच्या शेजारीच उसाचा रस बनवून देत होते, जो अनलिमिटेड आहे। सकाळी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा अवेलेबल आहे। पूर्ण वेळ तिथे डीजे सॉंग्स लावलेले होते आणि त्याच्याजवळच रेन डान्सची फॅसिलिटी पण अवेलेबल होती। स्विमिंग पूलमध्ये आम्ही खूप वेळ घालवला होता। निशमला पाण्यात यायला खूप भीती वाटत होती, तर साईडला बसूनच आम्हाला सगळ्यांना तो पाहत बसलेला होता। बेबी स्विमिंग पूल पण तिथे अवेलेबल आहे, तर आम्ही निशमला आणि रुद्रला घेऊन परत तिथे बेबी स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो। स्विमिंग पूलच्या मध्येही अशी एक छत्री होती खूप मोठी, जिथे खाली थांबल्यावर असं वाटत होतं की खूप मोठा पाऊस आपल्या अंगावर पडतोय। स्विमिंग पूलमध्ये या अशा 2च स्लाइड्स आहेत। दुपारपर्यंतचा वेळ स्विमिंग पूलमध्ये घालवून आम्ही जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये गेलो। हॉल उंचावर असल्याने आजूबाजूचा परिसर खूप छान दिसत होता आणि मुख्य आकर्षण म्हणजे खूप लहान लहान झाडांना सुद्धा खूप कैऱ्या आलेल्या होत्या। आम्ही सगळे बसलेलो आहे ट्रॅक्टरमध्ये, तर निशमला खूप आवडलं होतं ट्रॅक्टरमध्ये बसले।
राईड संपवून आम्ही आलेलो आहे आता गार्डनमध्ये. तर निशम इथे बॅट बॉल खेळत होता. त्याचबरोबर इथे खूप जणांचा फोटोशूटही चालू होता. आजूबाजूला खूप जण रील्स वगैरे बनवत होते. गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, सीसॉ, झोके अशाही वस्तू होत्या. सायंकाळी 5च्या दरम्यान आम्ही बोटिंग करण्यासाठी सगळे गेलो होतो. तर तिथे एक छोटा त्यांनी तलाव बनवलेला आहे, ज्यामध्ये पायाने असं सायकल चालवतो तशी चालवत जी होडी जाते ती होडी आहे. तर त्यामध्ये आम्ही सगळेजण बसलो होतो. सगळे होडीमध्ये बसलेले असताना होडी ही राहुल दादांनी जास्त चालवली होती. रिटर्न घरी येताना आम्ही भुलेश्वरला पण गेलो होतो. तर तिथल्या थोड्याशा हायलाईट्स दाखवल्या आहेत. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट्समधून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.